नमस्कार. आपल्याकडे जास्त दिवसाचं भाकरीचं पीठ असेल आणि आपली भाकरी फाटत असेल, तुटत असेल, असं होऊ नये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि गॅसवरती तवा गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. त्याला उकळी आली की ते पाणी त्या पिठामध्ये ओतायचं. आपल्याला जेवढ्या भाकऱ्या करायच्या तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पाणी उकळलेलं टाकून चमच्याच्या सहाय्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करायचं. आणि एका साईडला असं दाबून ठेवायचं आणि जेवढं पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं एका भाकरीचं घ्यायचं, थोडं वरचं दुसरं पीठ घ्यायचं आणि नॉर्मल पाण्याने पीठ मळून घ्यायचं. चिकटपणा येतो त्याला, चांगलं मळून द्यायचं. पीठ चांगलं मळलं की भाकरी तुटत नाही, फाटत नाही. नंतर भाकरी थापायला घ्यायची. मग थोडासा दुसरा हात लावायचा भाकरी थापताना. हळूहळू अशी मोठी भाकरी थापून चांगली पातळ भाकरी बनवायची. बघा कुठे तुटलेली दिसते का? तुमची तर पीठ असं जास्त दिवसाचं असेल, शक्यतो ज्वारीचं पीठ 15 दिवसाच्या आतच संपवावे, नाहीतर भाकरी वळणी येत नाही. भाकरी थापून झाल्यावर ते तव्यामध्ये टाकली, पाणी वगैरे लावून. पाणी सुकलं की नंतर मग उलटायची भाकरी. आपल्याला जेवढे दिवसाचं पीठ पाहिजे तेवढंच दळून आणायचं. जास्त दिवसाचं पीठ शक्यतो आणू नये दळून. पाठीमागे उलटण्याच्या साहाय्याने बघायचं, छोटे छोटे डाग पडले की समजायचं भाकरी भाजलेली आहे. मग शेगडीवरती भाकरी अशी भाजायला ठेवायची. हळूहळू अशी फिरवायची, मधून मधून बघायचे उलटून भाजले का नाही ती. किती छान बघा, खरपूसवानी भाजलेली आहे भाकरी. ज्वारीच्या पिठाची भाकरी छान लागते, चविष्ट लागते. तुम्ही पण अशी भाकरी करता का हे सांगा कमेंट करून. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा.